तुमच्या जन्मतारखेतील फक्त एक अंक तुमचा लाईफ पार्टनर प्रेमात कसा असेल हे सांगू शकतो. तुमचा मुलांक कोणता आहे? नमस्कार मंडळी, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने स्वागत आहे स्वामी सेवा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अंकशास्त्रानुसार जन्मतारखेतील अंकातून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल काही संकेत मिळू शकतात. तुमचा लाईफ पार्टनर प्रेम व्यक्त करणारा असेल की भावना मनात ठेवणारा, शांत असेल की रागीट, हे जाणून घेण्यासाठी पाहूया मुलांक 1 ते 9 ही माहिती अंकशास्त्रीय संकेत म्हणून घ्या. नात्यांची यश, प्रेम, विश्वास आणि या संवादावरही अवलंबून असते. मुलांक 1, ज्यांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 या तारखेंना असेल तर त्या व्यक्तींचा मुलांक हा 1 असतो. यांचा लाईफ पार्टनर आत्मविश्वासू, स्वतंत्र विचारांचा आणि निर्णय घेणारा असू शकतो. तुमच्या प्रगतीला प्रोत्साहन देईल, मात्र हट्टीपणामुळे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुमच्या पार्टनरशी स्पर्धा नको, पार्टनरशिप हवी. मुलांक 2, ज्यांचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 या तारखेला असेल तर त्यांचा मुलांक 2 असतो. ही लोक भावनिक काळजी घेणारी असतात आणि खूप संवेदनशील यांचा स्वभाव असतो. छोट्या गोष्टी मनावर घेऊ शकतात, त्यामुळे मनात राग न ठेवता संवाद साधणे हे खूप महत्त्वाचे. या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजेच इमोशनल सपोर्ट होय. मुलांक 3, ज्या व्यक्तींचा जन्म हा 3, 12, 21 किंवा 30 या तारखेला असेल तर त्यांचा मुलांक 3 असतो. ही लोक खूप हुशार, बोलकी आणि उत्साही असतात. नवीन अनुभव व गप्पा यांना आवडू शकतात, मात्र स्वतःचे मत पटवून देण्यासाठी वाद होऊ शकतात. बोलण्या इतकंच ऐकणंही खूप महत्त्वाचं. मुलांक 4, ज्यांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31 या तारखेला असेल तर त्यांचा मुलांक हा 4 असतो. ही लोक प्रॅक्टिकल, वेगळ्या विचारांची आणि स्वतःच्या मतांची असतात. प्रेम शब्दांपेक्षा कृतीतून दाखवू शकतात. आय लव्ह यू पेक्षा मी तुझ्यासोबत आहे हा त्यांचा प्रेमाचा अंदाज असू शकतो. मुलांक 5, ज्या व्यक्तींचा जन्म हा 5, 14 किंवा 23 या तारखांना झालेला असेल तर या व्यक्तींचा मुलांक हा 5 असतो. ही लोक चतुर, सोशियल आणि बदल आवडणारी असतात. रिलेशनशिपमध्ये फ्रेशनेसपणा यांना आवडतो, पण स्वातंत्र्य आणि अपेक्षांमध्ये बॅलन्स आवश्यक. फ्रेंडशिप मजबूत असेल तर रिलेशनशिप ही मजबूत होऊ शकते. मुलांक 6, ज्या व्यक्तींचा जन्म हा 6, 15 किंवा 24 या तारखेंना झालेला असेल तर यांचा मुलांक असतो 6. या व्यक्ती प्रेमळ, रोमॅन्टिक आणि कुटुंबाची काळजी घेणाऱ्या असतात. लॉयल्टी आणि इमोशनल सिक्युरिटी यांना महत्त्वाची वाटू शकते. अपेक्षा वाढल्यास नाराजी देखील वाढू शकते. मुलांक 7, ज्या व्यक्तींचा जन्म हा 7, 16 आणि 25 या तारखांना झालेला असेल तर या व्यक्तींचा मुलांक असतो 7. या व्यक्ती शांत, विचारशील आणि स्वतःच्या जगात रमणाऱ्या असतात. भावना लगेच व्यक्त न करण्याची शक्यता आणि पर्सनल स्पेस यांना खूप महत्त्वाची असू शकते. शांतता म्हणजेच नेहमी दुरावा असं यांच्या बाबतीत नसते. मुलांक 8, ज्या व्यक्तींचा जन्म हा 8, 17 आणि 26 या तारखांना झालेला असेल तर या व्यक्तींचा मुलांक असतो 8. ही व्यक्ती जबाबदारी, मेहनती आणि प्रॅक्टिकली असते. या व्यक्तींना कमिटमेंट महत्त्वाच्या वाटू शकतात. प्रेम शब्दांपेक्षा जबाबदारीतून दाखवण्याचा प्रयत्न या व्यक्ती करत असतात. आता वळूयात मुलांक 9 कडे. ज्या व्यक्तींचा जन्म 9, 18 किंवा 27 या तारखेला झालेला असेल तर अशा व्यक्तींचा मुलांक असतो 9. या व्यक्ती भावनिक, धाडसी आणि प्रोटेक्टिव्ह पद्धतीच्या असतात. आपल्या माणसांसाठी उभे राहतात, पण भावना तीव्र असल्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे जरा आवश्यक असते. अशा व्यक्तींसाठी 1,00,000 मोलाचा सल्ला की रागाच्या क्षणात तुम्ही तुमचे शब्द जरा जपून वापरा. मंडळी, आता तुमची परीक्षा. तुमचा मुलांक 1 ते 9 यांपैकी कोणता आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा मुलांक कोणता तो लिहा. विवाहित असाल तर तुमच्या लाईफ पार्टनरचा मुलांक काढा आणि हा व्हिडिओ पुन्हा बघा. किती गोष्टी जुळतात ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. अंकशास्त्र, राशी, श्री स्वामी समर्थ आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.